चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे सनातनचं नुकसान झालंय का काही? आता जास्त ख्रिश्चन पहा तुम्ही, कांबळे, साळवे, गायकवाड हे बरोबर. सांगणार आम्हाला ख्रिश्चनिटी, हे सांगणार आम्हाला बुद्धिझम बद्दल. कमेंटमध्ये येऊन भुकत चला, माझ्याकडे उत्तराचं बिस्किट रेडी. मी माझ्या आईला किती वेळा पाहिलं हे साक्षात्कारच आहे. इथं विश्रांतवाडीमध्ये तुमच्यावर काही तक्रार दाखल झाली? ते 1.5 वर्ष माझी लाईफ मेंटली डिस्टर्ब होती की तेव्हा गच्ची प्रकरण झालं होतं, यावेळेस ओटा प्रकरण होईल. त्या संपूर्ण लाईव्हमध्ये मी 2 कानामागे ओढल्या. सो डोंट टीच मी अबाउट बुद्धिझम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट 18 मराठी या विचार मंचावर. आज आपल्या सोबत आहेत श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी म्हणजेच आईसाहेब. आईसाहेब यांचा आपण यापूर्वी एक पॉडकास्ट घेतला होता. त्या पॉडकास्टमध्ये आपण सागर ते शिवलक्ष्मी आईसाहेब असा प्रवास पाहिला होता. आज आपण आईसाहेब यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये सनातन धर्म काय आहे, काळ्या जादूने खरंच पैशाचा पाऊस पाडता येतो का, आईसाहेब यांच्या विरोधात एक तक्रार दाखल झाली होती, ती तक्रार कशामुळे दाखल झाली होती, गच्ची प्रकरण नेमकं काय, या सगळ्या विषयांवर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे आईसाहेब तुमचं पॉडकास्ट 18 मराठी या विचार मंचावर. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. नमस्कार सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद की आज या पॉडकास्टवर येऊन मला माझं मन मोकळं करण्याची संधी. या धर्मावरून हत्या होतात. हा, धर्मावरून. धर्म एकच आहे, पण आता आपण त्या ज्या जाती- समाजात राहतो त्या जाती आहेत. धर्म हिंदू सनातन धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, हा. ते बाहेरून आले, त्यांचा ते धर्म आपण अडॉप्ट वाढवण्यासाठी. केलेले आहे. मुस्लिम धर्म असेल किंवा हिंदू धर्म असेल, हे आपला सनातन धर्म आहे. हे सगळे अडॉप्ट केलेले धर्म आहे. आणि मुस्लिम पण आधी हिंदूच होते, त्याचे दाखले आहेत. मुस्लिम कम्युनिटीचे हेड इमाम जे आहेत त्यांनी त्यांचं हे स्टेटमेंट आहे. आत्ताचे जे हेड इमाम आहेत त्यांचं हे स्टेटमेंट आहे की वी आर ऑल्सो हिंदूज. आम्ही पण आधी हिंदूच होतो. प्रभू येशू कोण होते म्हणे, मी देवाचा पुत्र आहे, मी इथे कार्यासाठी आलोय. तर त्यांनी दिलेलं जे कार्य होतं ते त्यांचं धर्माचं कार्य होतं, पण त्यांच्या अनुयायांनी ते त्या पद्धतीने पसरवलं, त्या पद्धतीने लेख लिहिले गेले, त्या पद्धतीने बायबल झाले, त्या पद्धतीने बायबल. माझा बायबलचाही छान अभ्यास आहे. बरं, म्हणजे बायबलमध्येही या गोष्टीचा उल्लेख आहे. तुम्ही कधीही लक्षात घ्या, तुम्ही गीता वाचा, तुम्ही कुराण वाचा, तुम्ही बायबल वाचा, तुम्ही गुरुग्रंथ साहिब वाचा, तुम्ही भगवद्गीता वाचा, काहीही वाचा, सगळे धर्मग्रंथ वाचा. हे 4ही धर्मग्रंथ आता सध्याचे जेव्हा तुम्ही जैनिझममध्ये जाल ना, तर जैन धर्मामध्येही तुम्ही जा, सगळ्यांमध्ये मोक्षप्राप्ती ही फक्त कर्मामुळे आहे, धर्मामुळे आहे. सगळ्यांमध्ये कुठेही वेगळं सांगितलेलं नाही. तुम्ही बोललात की धर्माबद्दल, तर मी तिलक लावून मी एखाद्या धर्माबद्दल बोलते आहे म्हणजे मी अशा पदावर आहे की मला माहिती आहे ना, धर्म कुठलाच नाहीये वेगळा. सत्य सनातन धर्म हा धर्म आहे. त्यानंतर पुढे पुढे जसे जसे आक्रांत आले, आपल्याकडे मुघल आले, आपल्याकडे पोर्तुगीज आले, आपल्याकडे सगळ्या जाती धर्माची लोक जशी जशी भारतामध्ये एंटर करत गेली, तसे तसे त्यांनी त्यांचे अनुयायी बनवले. त्या अनुयायी आज एक जात तयार करून बसले. पण ते मूळ सनातन, हे सनातनापासून आलं. मी एकदम सिंपल गोष्ट सांगते तुम्हाला. बरं, आपल्या युनिव्हर्सला काय म्हणतात? ब्रह्मांड. ओके. कुठेही कुठल्याही पुस्तकात अल्लांड एशांड असं ऐकलंय का नाही ऐकलं? बिकॉज हे ब्रह्मांड आहे, आणि ब्रह्मांड हे हिंदू सनातन धर्मापासून आहे. आपण हिंदू सनातन धर्मातूनच ब्रह्मांड तयार पाहिले. ही आकाशगंगा आहे, ह्या आकाशगंगेमध्ये हे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये आकाशगंगा आहे, आणि त्यातून सगळे ग्रह, तारे, नक्षत्र या सगळ्या गोष्टींची उत्पत्ती आहे. तिथून आपल्याला माहिती आहे की ब्रह्मांड आहे. आपण तशा पद्धतीने नाहीच ना पाहिले या गोष्टी. मी इथे जात धर्म या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलतच नाहीये. मी फक्त काय सांगते, या सर्वांचं मूळ सनातन आहे, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक वेळी काय होतं माहिती का, हिंदू धर्माच्या लोकांनाच टार्गेट केलं जातं. नेहमी हिंदू सनातन धर्माशी रिलेटेड लोकांना टार्गेट केलं जातं, आणि त्यांच्याबद्दलच खूप साऱ्या गोष्टी, अफवा, बदनाम्या ह्या सगळ्या गोष्टी होतात. क्वचित एखादा तुम्हाला इतर, पण तरी हिंदू धर्माला कुठल्या प्रचार प्रसाराची एवढ्या मागच्या काही वर्षात तर गरज पडली नाही. जसे दुसरे धर्म आले, का गरज नाही पडली? आता काय चालू आहे? नाही, पण हिंदू धर्म टिकून आहे ना त्या आजही त्याच ह्यानं. नाही देवा, हिंदू धर्म आत्ताच्या कलियुगामध्ये हिंदू धर्माला बदनाम करण्याचं, हिंदू धर्माला बर्बाद करण्याचं, हिंदू धर्माला कलंकित करण्याचं षडयंत्र चाललं आहे. हे लक्षात घ्या.
हिंदू सनातन धर्माच्या प्रचाराची आणि प्रसाराची गरज आहे, म्हणून कथावाचक आहेत, म्हणून रामायणाचार्य भागवताचार्य आपल्याकडे आहेत, कीर्तनकार आपल्याकडे आहेत, बिकॉज ऑफ की आपल्याला प्रचाराची आणि प्रसाराची गरज पडायला लागली. हिंदू सनातन धर्म इतका श्रेष्ठ धर्म आहे की आपल्याला त्या धर्माबद्दल लोकांना सांगावं लागतं. ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. स्वतःमध्ये सिद्ध असा सनातन धर्म आहे आणि त्या धर्मातून सगळ्या गोष्टींची उत्पत्ती आहे हे सर्वांना माहिती असून हजारो करोडो वर्षापूर्वीपासून सगळ्या गोष्टी आतापर्यंत चालत आलेल्या, सिद्ध होत आल्या. बऱ्याच वेळा परमेश्वराला बदनामी केली लोकांनी परमेश्वर नाही सोडला. बरोबर. आपण साधे मनुष्य मात्र आहोत, आपण साधे एवढे छोटे छोटे किडेमुंग्यांपेक्षाही छोटे आहोत. तर आपल्या धर्माबद्दल किंवा आपल्याबद्दल लोक बोलणारच. आत्ता सध्या कथावाचक आहे. जर धर्माच्या प्रचाराची आणि प्रसाराची गरज नसती तर कथावाचक असते का? गरजच. जर धर्माच्या प्रचाराची आणि प्रसाराची गरज नसती तर आम्ही असतो का? आदि शंकराचार्यांनी का 4 मठांची स्थापना केली असती? का तिथे आद्य शंकराचार्यांनी शंकराचार्य, महामंडलेश्वर, महंत, श्री महंतांची नियुक्ती केली असती का? कारण गरज आहे, तर तो टिकून राहणार आहे आणि हा आपल्याला टिकवायचा आहे. जर जगाच्या तुलनेत जर आपण विचार केला तर विज्ञानाच्या प्रगतीत आपण कुठं मागे राहिलो असं वाटतं का हिंदू तुम्हाला? सनातन धर्मातून विज्ञान आलं, विज्ञानातून पण मग ते आपले मूळ आहे, पण तरी आपण त्यात पाठीमागे आहे. आज आपण लस सुद्धा करू शकलो नाही स्वतःची तयार. कोरोनाची लस आपण फॉर्म्युला बाहेरून घेतलेले, आपण तयार आपल्याकडे केली, सिरम आपल्या पुण्यामध्ये झाली, तयार झाली आपल्याकडे, पण याचा शोध नाही लागला. आपल्याकडे असे महत्वाचे जे शोध आहेत, जसं खाणं तसे तुमची मेंटॅलिटी. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जे खाल ना ते तुमच्या शरीरावर परिणाम करतं, जे तुमच्या शरीरावर परिणाम करतं ते तुमच्या मेंदूवर परिणाम करतं. सायंटिस्टनी सुद्धा 100 पैकी फक्त 5% मेंदूचा अभ्यास झालाय. त्या 5% पैकी जो थोडाफार चांगला मेंदू वापरतो त्याला आपण हुशार आणि वैज्ञानिक म्हणतो. ते सनातन धर्मातूनच अभ्यास आला. शल्य चिकित्सक जे पहिले होते ते सनातनातून आले. सनातन दिशादर्शकच आहे. बरोबर, दिशादर्शक आहे. आणि आता विज्ञान आलं ना तर एक लक्षात घ्या, आपल्याकडचं खानपान, आपल्याकडचं राहणं, आपल्याकडचं उठणं बसणं, आपल्याकडचे संस्कार हे त्या पद्धतीचे आहेत. तिकडे अमेरिकेकडे वगैरे तुम्ही जा, 16 वर्षाचं पोरकं झालं की त्याला घरातून काढून देतात. का? स्वतःच्या पायावर उभं राहून त्याने कमवून खाऊन मोठा माणूस बनावं. 1 वर्षापासूनच त्याला सेपरेट रूम दिली. करेक्ट, 1 वर्षापासून. करेक्ट. का? तिथे स्वावलंबन आहे. मी इथे देशादेशांबद्दल तुलना नाही सांगत, पण तुम्ही जर तिकडून सॉरी, थँक्यू, लव्ह यू, हेट यू, गुड मॉर्निंग, गुड नाईट शिकले असाल, तुम्ही तिकडून जर शॉर्ट ड्रेसेस आणि तिकडूनचे पॉप म्युझिक्स इकडे तुमच्याकडे जर अडॉप्ट केलेत ना, तर तिकडचे वळणं पण तुमच्याकडे अडॉप्ट करा. तिकडे काय संस्कार आहेत हे पण बघा ना. मुलं आई वडील आपल्या मुलांना काय संस्कार देत आहेत की तू पहिले 16 वर्षापासूनच तू स्वतःच्या पायावर उभा राहा. इथे 25-25 वर्षाचे, 30-30 वर्षाचे घोडे आईबापाच्या जीवावर राहते खातात. यांना कोण अक्कल शिकवणार? आणि यांना कोण सांगणार सनातन कुठून आलं आणि विज्ञान कशातून आलं? त्यामुळे यांची मेंटॅलिटी तिथपर्यंत पोहोचलीच नाही. आणि ज्यांच्या घरांमध्ये अजूनही सनातनापासून चालत आलेल्या विचारांचे संस्कार आहेत, जिथे आजही शुभम करोती म्हटलं जातं, जिथे आजही सगळ्या गोष्टी म्हणजे अन्नपूर्ण ब्रह्म मानलं जातं, जिथे सहनाभूतू म्हटलं जातं, जिथे ज्या घरांमध्ये आजही आईवडिलांची सेवा, आईवडिलांची इज्जत, आईवडिलांबद्दल प्रेम आणि मातृपितृ देवोभव, अतिथी देवोभवचे संस्कार पाळले जातात, त्या घरातली मुलं हुशार असतात आणि तेच वैज्ञानिक होतात. संस्कार तुमच्या विचारांवर परिणाम करतात. म्हणजे ते मुळापासूनच पाहिजे. हे मॅन्युफॅक्चरिंगच रॉंग असलं तर ते तसं होईल. यासाठी काय म्हणजे आई वडिलांनी आता मुलांना अशा पद्धतीने शिक्षण चालू असताना संस्कार पण देणं गरजेचं आहे. आजकाल काय झालंय माहितीये का, माझ्याकडनं खूप काही प्रकरणे येतात रवीजी. आपण थोडं हिंजेवाडी, आपण थोडंसं बिबेवाडी, थोडंसं वाकड, पिंपरी चिंचवड ह्या भागामध्ये जर तुम्ही थोडंसं कधी गेलात तर, मी कारण वाकडमध्ये घर आहे तर मी त्या बाजूला जेव्हाही माझ्याकडे काही लोक येतात, पत्नी सकाळी कामावर जाते, पती सकाळी कामावर जातो. कधी नवऱ्याची बायकोची शिफ्ट वेगळी असते, कधी दोघांची शिफ्ट एकत्र असते. त्यामुळे त्यांना एकत्र थांबता येत नाही. त्यामुळे दोघांमध्ये डिस्टर्बन्स तयार होतो. तेव्हा एक तर पत्नी माझ्याकडे येते, मला ओरा चेक करायचं, किंवा पती माझ्याकडे येतो, मला ओरा चेक करायचा. कधी दोघं येतात की आमचा मुलगा वाईट वळणाला लागला, मग तो सिगरेट, दारू या सगळ्या व्यसनांना लागला, किंवा कुठल्या तरी फालतू व्यसनांमध्ये गेला, ड्रग्स ॲडिक्ट झाला.
हे सगळे प्रकरणं आत्ताच्या कंडिशनमध्ये घडताय. मग तुम्ही आमच्या मुलाच्या बाबतीमध्ये त्याला कसं तुम्ही कन्सल्ट करू शकता, कशा पद्धतीने त्याची काउन्सिलिंग करू शकता. किंवा पत्नी सांगणार की मग मी माझ्या गरजा माझा पती मला वेळेवर वेळ देत नाही म्हणून मी माझ्या गरजा भागवण्यासाठी ऑफिसमध्ये रिलेशनमध्ये आले. किंवा पती सांगतो की माझी बायको मला तर रिस्पॉन्स देत नाही म्हणून मी ऑफिसमध्ये रिलेशनमध्ये आलो. हे दोघं वेळ देत नाही म्हणून मुलगा सांगतो की मी भरकटलो. हे जे चाललंय ना आता, याच्यासाठी तंत्र साधकांची, आमच्यासारख्या ऑरा चेक करणाऱ्यांची आणि सनातन धर्माचं संस्कार देणाऱ्यांची गरज आहे. हे येतात तेव्हा यांना या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सॉल्व्ह करता आल्या पाहिजे ही अक्कल असणं म्हणजे तुम्हाला सनातन धर्म माहीत असते. त्यांना कशा पद्धतीने एका ठिकाणी एकत्रित करून किंवा कसं त्या सगळ्या गोष्टींच्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी काउन्सिलिंग करण्याची गरज आहे. त्यासाठी दशमहाविद्या तंत्र साधनांची डॉक्टरेट करणं गरजेचं आहे. त्यासाठी संशोधन गरजेचं आहे. मला संशोधन करायची गरज पडली कारण मला त्याबद्दल कुतूहल होतं. कारण मला ते समजून घ्यायचं होतं. आजकालच्या मुलांना काय समजून घ्यायचं माहिती का? रॅप कसं करतात, हो, त्या बोलती पुण्याची पब्लिक ज्या आहेत, बरोबर. आजकालच्या मुलांना काय म्हणजे त्यांना ना ज्या तुमच्या फ्युचरसाठी आहेत त्या गोष्टी बघायच्या नाहीत. त्यांना फक्त काय हवंय, कशा पद्धतीने मी वेगळा होईल. आणि आजकाल फक्त यूट्यूब, मी ज्या काळामध्ये यूट्यूबवर आलेली आहे ना त्या काळामध्ये तर काहीच नव्हतं. मी ज्या काळात टिकटॉक, यूट्यूब, इन्स्टा ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलेली त्यावेळी लोकांना हे सुद्धा माहीत नव्हतं की यूट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळतात, इंस्टाग्राम प्रमोशन्समधून पैसे मिळतात, कोलॅबरेशनमधून पैसे मिळतात. आता इथं पण बघा ना आपण कसे मागं पडलो. आपल्याकडे प्लॅटफॉर्म एकही नाही की जो आपल्या भारतात पैसे ठेवल किंवा आपल्या इथल्या लोकांसाठी ठेवल. सगळं आपण वापरतो. व्हॉट्सअप बाहेरचं, ट्विटर बाहेरचं, फेसबुक बाहेरचं. हे करू शकलो नाही. एकच गोष्ट पण आपण दिशादर्शक असताना हे करू शकलो नाही. हो, आणि हे संस्कार सगळे सनातनातून आलेले आई वडिलांपर्यंत कमी पोहोचले किंवा त्यांच्या पूर्वजांपासून इथपर्यंत कमी पोहोचले. ते कमी पोहोचल्यामुळे मुलांमध्ये ते थोडे कमी पडले. आज फक्त यूट्यूबवर फेमस होणं, इंस्टावर फेमस होणं म्हणजे स्वतःला काहीतरी हिरो समजणं वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी आल्या. पण त्यातूनही तुम्ही पैसा जो कमवत आहे तो पैसा तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही पब्लिकच्या जीवावर आणि बाहेरच्या देशातून कमवत आहात. पण तुम्ही अजून काही असं क्रिएट नाही करू शकलात की युट्यूब सारखं असं माध्यम की ते आपल्याच भारतामध्ये आपल्यालाच पैसे देण्यासाठी एक झाड तयार होईल. आज युट्यूब हे झाड बाहेरच्या देशातलं, सगळे बाहेरचेच. आणि आपण इथे सगळ्या गोष्टी करतोय. पण आपण हे इथल्या झाडाला पाणी टाकतोय, इथल्या युट्यूबच्या माध्यमातून पाणी टाकतोय, पण फळं तिकडच्या झाडाला येत आहेत. त्याच्यातून एखादं फळ तुम्हाला फेकून मारलं जातंय. फक्त हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्या सनातनमधून आहोत ते सगळ्या जगाला दिशादर्शक आहे. पण त्याचा फायदा आपण जे मूळ आहोत त्याचे ते आपणच घेत नाही. हो, असंच म्हणावं लागेल. तुम्ही आता पुरातत्व विभागाच्या काही गोष्टी माझ्या वाचनामध्ये खूप छान आहेत. तुम्ही जर खूप छान पद्धतीने जर त्या पाहिल्यात तर तुम्ही थोडं वाचन करा पुरातत्व विभागाचं. म्हणजे मी पब्लिकला सांगते हे की पुरातत्व विभागाशी रिलेटेड काही गोष्टींचं वाचन करा. कशा पद्धतीने एखादं डोंगर खालून वर न करता वरून खालपर्यंत फोडलं जाऊ शकतं, कसं मंदिर तयार होऊ शकतं, कसं कोणार्कचं सुवर्ण मंदिर सूर्य मंदिर कशा पद्धतीने तयार केलेलं आहे. हे एकदा आजही कामाख्यामध्ये देवी रजस्वला होतात, पांढरा कपडा टाकलेला 3 दिवसात लाल होतो. त्याच्याबद्दल काहीतरी तुम्ही सर्चिंग करा. हे वैज्ञानिक नाही शोधू शकले. इट मीन्स काय, तुम्हाला सनातनातल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या रहस्यमयी आहेत आणि ते आपलीच जबाबदारी आहे ते शोधायची, आणि ते आपल्याला शोधावं लागणार. पण आपल्या भारतातले खूप सायंटिस्ट आहेत की जे सगळ्यात टॉप लेवलला आहेत. जरी नासा म्हणत असेल ना की आम्ही परफेक्ट आहोत, पण मी आजही अभिमानाने सांगते इस्रो सारखं कार्य होणे नाही. पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळावर जाणारा भारत आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळावर जाणारा भारत आहे. आणि भारतातल्या अशी सायंटिस्ट गृहिणी की जिने पुऱ्या तळताना गॅस बंद करून कशा पद्धतीने तेलाचा वापर केला जातो, मीन्स बचत, जे पहिल्यांदा मी सांगितलं होतं. म्हणजे बचतीचे संस्कार पण आहेत ना आपल्याकडे. ते संस्कार कुठून आले? होम सायन्स. बरोबर. होम सायन्स कुठून आलं? संस्कारातून. संस्कार आले सनातनातून. म्हणजे त्या व्यक्तीला तिच्या आईने ते संस्कार दिले असतील, त्या आईने त्या आजीकडून घेतले असतील. हे तसं फॉरवर्ड होत आहे ना काही गोष्टी. आजकाल मुलं मुली मॉडर्न झाले म्हणजे ठीक आहे ना, मॉडर्नायझेशन विचारांचं झालं पाहिजे, परंतु मॉडर्नायझेशन बरोबरच अध्यात्माला पण जोड त्या गोष्टींची केली पाहिजे. तुम्ही भक्ती मार्ग या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती केली पाहिजे. मी आत्ता एका पॉडकास्टमध्ये गेले होते. मला खूप म्हणजे इतकं लाजिरवाणं वाटलं होतं, खरंच शपथ सांगते.
ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्यांनी वयाच्या 21व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली, समोरच्या व्यक्तीला ज्ञानेश्वर माऊली कोण आहे हेच माहित नाही महाराष्ट्राच्या बाहेर काही जणांना. समोरच्या व्यक्तीला मी विचारलं, तुम्ही ज्ञानेश्वर माऊली माहिती आहेत का? ते म्हणजे नाही माहिती आहेत. म्हणजे मॉडर्नायझेशन आहे. तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचे खूप मोठे मोठे चॅनल्स ओपन करून तुम्ही तिथे बसलेले आहात, पण तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली कोण आहे, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली आणि संजीवन समाधी काय आहे हे माहित नाही. अहो, त्या संजीवन समाधीला 1972 मध्ये जेव्हा काही लोकांनी खोलून बघण्याचा प्रयत्न केला होता, त्या मी माझ्या स्टेटमेंट नंतर मी आत्ता मी माझं स्टेटमेंट झालं काही 1-1.5 महिन्यापूर्वी या गोष्टीवरचं, जेव्हा मी माझ्या वाचनात हे आलं होतं, जेव्हा मी वारीशी रिलेटेड एका पॉडकास्टमध्ये बोलायला गेले होते, वारी कशी सुरू झाली, तर त्यावेळी मला ही गोष्ट माहिती होती की मी तेव्हा ते स्टेटमेंट दिलं होतं. नंतर आता मी यूट्यूबवर बघायला लागले त्या गोष्टी, की यूट्यूबवर त्या गोष्टी यायला लागल्या की हो 1972 मध्ये संजीवनी समाधी उघडण्याचा प्रयत्न केला. बरं, सनातनमध्ये झालेला भेदाभेद यामुळे पण आपलं सनातनचं काही नुकसान झालं असं वाटतं का? तुम्हाला चातुर्वर्णाबद्दल बोलायचं मार्ग सुरू झाला, हा चातुर्वर्ण व्यवस्थेवरच बोला. चातुर्वर्ण व्यवस्था ही काय सनातन परमेश्वराने तयार नाही केली. एका ऋषींनी ती चातुर्वर्ण परंपरा तयार केली. मनु ऋषींनी ते तयार केलं आणि त्यामुळे चातुर्वर्ण व्यवस्था झाली. आज आपण सगळे समान आहोत, स्त्री पुरुष किन्नर खांद्याला खांदा लावून. सनातनला ते मनुस्मृती आधार आहे का? नाही, अजिबात नाही. ती त्यांनी लिहिलेली त्यांची विचारधारा आहे. बर, सनातनामध्ये उल्लेख तुम्ही वाचायचे ना सनातन. सनातन काय माहिती ना, तुमच्याकडे 4 वेद आहेत, 12 उपनिषद आहेत, भरपूर सारे तुमच्याकडे पुराण आहेत. तुम्ही ब्रह्मपुराण वाचा, बृहत पुराण वाचा, तुम्ही सुश्रुत संहितेमध्ये जा, गरुड पुराणामध्ये जा, सगळ्या गोष्टींसाठी सगळे उल्लेख करून ठेवलेले आहेत. आपले धर्मशास्त्र आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये गीता, रामायण, महाभारत या सगळ्या गोष्टी आपल्या धर्माचे. माझा प्रश्न तोच आहे की ह्या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे सनातनचं नुकसान झालंय का काही? कुठल्या धर्माच्या पुस्तकामध्ये मी मनुवादी सोडलं, ठीक आहे, मनुनी लिहिलेल्या गोष्टींचा विचार एका वेळेला बाजूला ठेवला, मला सांगा कुठल्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की 4 वर्ण आहेत? भगवद्गीतेमध्ये कुठे उल्लेख आहे? नाही, त्या याला सारथीपुत्र म्हटलेलं आहे कर्णाला, बरोबर. कुठे वर्णन आहे? कुठेच वर्णन नाही. म्हणजे जर आपल्या सनातनामध्ये त्या गोष्टीचं वर्णन नाहीये, एखादा कोणीतरी पुढे येतो आणि त्याचा विचारधारा लिहितो किंवा एखादं पुस्तक लिहितो आणि त्याला पुढे फॉरवर्ड करण्यासाठी आपली काही लोक त्यांना संमती दर्शवतात, तर ती आपली चुकी आहे. सनातनाची काय चुकी आहे? त्याचा परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला, बरोबर. संन्यासाची पोरं त्यांनाच म्हटलं गेलं. हो, तर हे तेच मग प्रश्न आहे की त्यामुळे नुकसान झालंय का? खूप सारं नुकसान, खूप सारं. कारण लोकांना सत्य सनातन धर्म काय आहे हेच समजून घेता आलं नाही बऱ्याच जणांना. म्हणजे पूर्वीपासून आहे, खूप म्हणजे 11व्या-12व्या शतकापासून म्हणता येईल. करेक्ट. अजून सनातन धर्म कळलाच नाही. इसवी सन 600 पासून म्हणतो, तेव्हापासून खूप साऱ्या गोष्टी बदलल्या, खूप सारे बदल झाले. आपल्याकडे 1000 वर्षापूर्वी तर आपल्याकडे 1000-1200 वर्षापूर्वी तर आपल्याकडे मुस्लिम कम्युनिटी आली. मुघल 900 बरोबर, 1000 वर्षांपूर्वी एक मुघल आले, अब्दाली आला आणि पोर्तुगीज लोक आले, पोर्तुगालवरनं पोर्तुगीज लोक आले मसाल्याच्या व्यापारासाठी. त्यांनी इथे दम ठोकला आणि इथे ख्रिश्चनिटी पुढे फॉरवर्ड झाली. मग 2500 वर्षापूर्वी बुद्धिझम आलं. तुम्ही लक्षात घ्या. हे बघा, मला ना एका जणाने विचारलं, म्हणजे रिसेंटली गोष्ट आहे, एक जण, त्याचं नाव पण रवीच आहे, तो त्याने मला या सगळ्या मी बोलत असते ना याच्यावरती मला या गोष्टीवर संदर्भात सांगितलं की मी सांगितलं की अंगात येणं किंवा संचार होणं या गोष्टी फक्त आपण भारतातच नाही पाहत. मी थायलंडला जाऊन आले, मला माहिती तिथे मंदिर आहेत आणि तिथे संचाराच्या गोष्टी होतात, बरोबर. मी ते बोलून दाखवलं. तर त्याने मला खाली सांगितलं की तुम्ही बुद्धिस्ट देशांबद्दल बोलू नका. काय सांगितलं? बुद्धिस्ट देशांबद्दल बोलू नका. मी त्याला पुरावा पाठवला. बाळा, मी जाऊन आले, एकदा जाऊन ये, तिथे जाऊन बघून ये, खूप साऱ्या गोष्टी आहेत, तू जेव्हा बघणार नाहीस तर. मग मी त्याला सांगितलं, बाळा, तुला बुद्ध आणि त्यांचा धम्म कळाला नाही, तुला बुद्धिझम म्हणजे काय कळालं नाही. मी 3 वेळा विपश्यना केलेली व्यक्ती आहे. मी एका बुद्धिस्ट फॅमिलीमध्ये आज सून म्हणून राहते. मला ह्या गोष्टी का माहीत नसतील? मी बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानापासून सगळे त्यांनी लिहिलेले पुस्तकं वाचले. प्रॉब्लेम ऑफ रुपी वाचा, तुम्हाला अर्थशास्त्र कळेल.
बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचा, तुम्हाला कळेल. अतादी भव तुम्ही वाचा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. पाली भाषेतल्या बुद्धिझमच्या महाकारुणिक कथा वाचा, तेव्हा तुम्हाला बुद्ध धर्म कळेल. बरोबर. ज्यांना धर्म कळाला नाही किंवा त्या गोष्टी धम्म काय आहे हेच ज्यांना कळालं नाही, त्या गोष्टींनी त्या लोकांनी अशा पद्धतीने उच्चार किंवा अशा पद्धतीने कमेंट करणं हे किती चुकीचं आहे. मी त्याला दाखवलं, त्याच्या आयडीवर जाऊन जेव्हा पाहिलं तर तो त्याचा पहिलाच फोटो दुर्गा पूजा करतानाचा होता, त्याचा एक फोटो गरबा खेळतानाचा होता, त्याचा एक फोटो जो होता तिथे दिवाळी साजरी करतानाचा होता. तर मग मला सांगा, बुद्धिझम मध्ये या गोष्टी आहेत का? नाही आहेत. हे लक्षात घ्या. जो 22 प्रतिज्ञांचे पालन करतो त्यांनी बुद्धिझम बद्दल बोलावं. जो 22 प्रतिज्ञांचे पालन करत नाही त्यांनी बुद्धिझम बद्दल बोलू नये. तू प्रोटीन शेक घेतो, तू जिम ट्रेनर आहे किंवा तू जिम मध्ये आहे, मी सगळ्या गोष्टी खूप स्पष्ट बोलत असते. तू जिम ट्रेनर आहे किंवा तू जिम मध्ये काम करतो, इट मीन्स तू प्रोटीन्स घेतो. प्रोटीन्स मध्ये काही स्टेरॉइड्स असतात, ते म्हणजे नशा असते. नशा सूरा मेरय मज्ज पमाज ठाणा वेरमणी. अहो, तुम्ही बुद्धम शरणम गच्छामी नुसतं म्हणू नका. त्याच्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टींचा तुम्ही तुमच्यामध्ये पालन करा, तेव्हा तुम्हाला कळेल. तेव्हा मी त्याला सांगितलं, बाळा, सगळ्या धर्मांचा अभ्यास करूनच महामंडलेश्वर झाले आणि या पदावर येऊन बसले. सो डोंट टीच मी अबाउट बुद्धिझम. मला माहिती, जैनिझम, बुद्धिझम, सनातन धर्म, मुस्लिम कम्युनिटी, मी तुम्हाला सांगितलं बायबलचा छान अभ्यास आहे. तुम्ही कुराणबद्दल काय, कुठल्या आयातबद्दल, कुठल्या याच्याबद्दल विचारा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगू शकते. अहो, ज्यांना माहित नाही ला इलाहा इल्लल्लाह का म्हणतात, तीच लोक हातात तलवारी घेऊन हिंदू मुस्लिम करत फिरतात. ज्यांना 5 नमाज कशासाठी अदा केल्या जातात याची अक्कल नाहीये, ती लोक फक्त हिंदू मुस्लिम करतात. आपल्याला पण सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, ह्या सगळ्या गोष्टी 5 वेळेसच्या 5 पूजांच्या आपल्या सनातन धर्मामध्ये पण होत्या ना. आपल्याकडे पण स्नान सध्या आहे, आपल्याकडे मध्यान्ह पूजा आहे, आपल्याकडे काकड आरती आहे, बरोबर, आपल्याकडे शेजारती आहे. आपण ह्या पूजा आपल्याकडे पण 5 वेळेला आहे ना. आपल्याला करायच्या नाही, आपल्याला फक्त वट 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 करायची आणि जो बोलत असेल त्याला कमेंटमध्ये येऊन छानपणा शिकवायचा. तुमच्यामध्ये एवढी अक्कल असेल तर इथे येऊन बोला, अभ्यास करा. आणि हे बोलायला तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मी का सांगितलं तुम्हाला, जे तुम्ही सांगितलं ना मला की धर्म ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या, मुस्लिम कम्युनिटीज, ख्रिश्चन कम्युनिटी, लक्षात घ्या, सगळं आलं सनातनातून. यांचं सगळ्यांचं मूळ स्वरूप हे आहे. मुस्लिम कम्युनिटीचे हेड आहेत, तुम्हाला त्याचा पुरावा देते. त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे की वी आर ऑल्सो हिंदूज, आम्ही पण हिंदू होतो, पुढे आम्ही मुस्लिम धर्म स्वीकारला. ख्रिश्चन, आता जास्त ख्रिश्चन पहा तुम्ही, कांबळे, साळवे, गायकवाड, हे सांगणार आम्हाला ख्रिश्चनिटी, हे सांगणार आम्हाला बुद्धिझम बद्दल. अहो, आम्ही अभ्यास करूनच बसलोय ना इथे. यावं एखाद्याने, येऊन बोलावं. म्हणजे मी खूप छान 2 भंते आहेत, उच्च पदावर असलेले, विराजित असलेले आणि एका उच्च ठिकाणी असलेले 2 भंते आहेत, जे माझ्या सोबत कार्य करतात, जे मला गुरुस्थानी मानतात. हे सांगण्याचं का काम आहे माझं, की ज्याचा अभ्यास आहे ना त्यालाच गुरु मानलं जातं. उगाच कमेंटमध्ये येऊन भुंकणाऱ्या कुत्र्यांना भिस्किट टाकत बसायचं नाही असं लोक म्हणतात. पण मी काय सांगते, कमेंटमध्ये येऊन भुकत चला, माझ्याकडे उत्तराचं बिस्किट रेडी आहे. म्हणून मी हे उदाहरण सांगितलं. रवीजी, तुमच्या नावावरून मला आठवलं की रवी नावाच्या व्यक्तीने आहे जो जिममध्ये हे करतो आणि तो मला बुद्धिझम बद्दल शिकवतोय, आणि त्या व्यक्तीचे आयडी जाऊन बघा तर तो वेगवेगळ्या करते. म्हणजे तू 22 प्रतिज्ञाबद्दल तू पाळत नाहीयेस. तू स्टेरॉइड्स घेतोय, तुझ्या शरीरामध्ये प्रोटीन शेक्स घेतोय, त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स असतात, तू जर ते घेतोय तर सूरा मेरे, सूरा म्हणजे काय, तू नशेच्या पदार्थाचं सेवन करतोय. सो डोंट टीच मी अबाउट बुद्ध धर्म. मला माहिती ना सनातन कसं आलं, सनातन मी अभ्यास करते म्हणून मला माहिती. मी असं नाही म्हणत मी खूप मोठी आहे, मी ह्याव आहे, मी एक छोटीशी व्यक्ती आहे. मी अक्कल शिकवत नाही, मला जेवढी अक्कल आहे मी तेवढंच बोलते. अगदी बरोबर. आणि ते लामा फेरा पण मला वाटतं बुद्धिझमशीच रिलेटेड आहे. करेक्ट. तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन पहा. तुम्ही नागालँडमध्ये जा, मेघालयमध्ये जा, नेपाळमध्ये जा, भूतानमध्ये जा, थायलंडमध्ये जा, चीनमध्ये जा, जपानमध्ये जा. तुम्ही लाफिंग बुद्धा पाहिलाय? हो, पाहिलाय. फेंशुई ऐकलंय? नाही, फेंशुई नाही ऐकलंय तुम्ही? फेंशुई तुमच्या घरामध्ये ते टुंगटुंग वाजणाऱ्या त्या बेल्सला, हा, ते नाव माहित नव्हतं. तंत्र साधना, ध्यानस्थ होण्याच्या मुद्रा ह्या तंत्र साधनेतूनच आल्या. सनातनातून तंत्र साधना आली, तंत्र साधनेतून ध्यानस्थ मुद्रा आल्या. आणि एक लक्षात घ्या,
ध्यान साधना ही जरी पुढे येऊन तथागत भगवान गौतम बुद्धांनी विपश्यनेमध्ये लोकांना समजून सांगितली असेल, तरी त्यावेळी तपश्चर्या, तप, ध्यान तेव्हा पण होतं. तथागत गौतम बुद्धांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांना ती प्रचिती आली पिंपळाच्या झाडाखाली बसून. त्यामुळे त्यांनी त्या बोधिवृक्षाखाली हे जे ज्ञान घेतलं, त्यामुळे ते तथागत होऊ शकले. बरोबर. आपल्याला ते बघायचं नाहीये, आपल्याला ते वाचायचं नाही, आपल्याला फक्त बोलायचं. पाली भाषेमध्ये महाकारुणिक कथांचा इतका सुंदर उल्लेख केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या धर्मबंधनात नसते. तुम्ही जे जसं सांगितलं ना, माणुसकी हा धर्म आहे, लक्षात घ्या, तुमच्या कर्मावर माणुसकी डिपेंड आहे, तुमच्या माणुसकीवर कर्म डिपेंड नाहीये. हसून बोला, चांगल्या कर्माचे फळ. तुम्ही हसून ऐका आणि रडून सांगा, किंवा तुम्ही रडून ऐका आणि हसून सांगा, परत निंदा, पाप, कर्म, ब्लेसिंग्स सेम ना. हे तशा पद्धतीने लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. बरं, आता आपण वेगळ्या याच्याकडे जाऊया. आई साहेब, आता तुम्ही एक उदाहरणही दिलं होतं, तुमचं तिथं नाव पण आहे. देवत्वाचे अनुभव आलेले असे काही, म्हणजे साक्षात्कार असा काही झालाय का तुम्हाला? बरेच वेळेला, खूप वेळेला झालाय, अनेक वेळेला झालाय. मी तुम्हाला सांगितलं ना की मला हरिश्चंद्र घाटावरती एक अघोरी भेटले. हो, ते सांगितलं. साक्षात महादेवच भेटले होते ना. म्हणजे गुरु मला अचानक एका अननोन पर्सनॅलिटी भेटते, मला ती व्यक्ती मंत्र वेगवेगळ्या वयातही भेटले. अकस्मित मला ती व्यक्ती मागे वळून पाहिल्यानंतर दिसत नाहीये. आणि देन आफ्टर ह्या गोष्टी ना, आधी कधी पॉडकास्ट नव्हते, त्यामुळे कधी सांगायची गरज पडली नाही. आता पॉडकास्टमुळे मला सांगावं लागलं की असं घडलंय माझ्यासोबत, आणि ते मी आता सांगतेय ना. तुम्ही बघा ना, 3 वेळा 0 झालेली व्यक्ती पुन्हा तिथेच येते. इथे लिहिलेलं असतं, कळलं. मग ते मी याच्यामध्ये गेले, तारापीठमध्ये जेव्हा मी महास्मशानमध्ये गेले, माझ्या खांद्यावर हात ठेवणारा 20-25 वर्षाचा मुलगा जो होता, त्याने मला डायरेक्टली नावाने पण हाक मारलेली आहे. त्याने मला, मी पुरुषी वेशात असताना मला स्त्री म्हणून माझ्याशी संबोधन केलेलं आहे. हे काय साक्षात्कारच ना देवत्वाचे. हो. मी कुंभमध्ये आता असताना आम्ही अमृत स्नानासाठी चाललो होतो, जेव्हा मौनी अमावस्येच्या, तेव्हा पुढे ज्यावेळेस चेंगराचेंगरी झाली होती, ती चेंगराचेंगरी होण्याच्या अगोदर एका साधूंनी मला येऊन सांगितलं होतं, नागा साधूंनी माझं नाव घेऊन, लक्ष्मी माझं नाव घेऊन मला सांगितलं होतं की तुझ्या गुरूंजवळ जाऊन बस, पुढे स्नान बंद आहेत. तोपर्यंत काहीच झालेलं नव्हतं. आणि मी जेव्हा माझ्या गुरूंकडे जाण्यासाठी उतरले, खूप गर्दी होती कुंभमध्ये. मी श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या जेव्हा पंडालमध्ये जायचं होतं, 3 अघोरी साधू माझ्या समोर चालले होते, नागा साधू, आणि मी त्यांच्या मागे मागे त्या पंडालपर्यंत गेले. मी जेव्हा पंडालच्या गेटवर पोहोचले, बघितलं तर एकही साधू नव्हता मला दिसला. आणि जेव्हा मी आतमध्ये गेले तर सगळे नागा साधू आतमध्येच होते, कारण एकही साधू संत त्यावेळी, त्यांचा टायमिंगच झालेला नव्हता गेटच्या बाहेर निघायचं. बरं. आणि त्याच्या अगोदर जर मी बघते, हा साक्षात्कार. मी माझ्या आईला किती वेळा पाहिलं, हे साक्षात्कारच आहेत. हे तुम्ही स्वप्न पडणं, स्लीपिंग पॅरालिसिस होणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या विचारांवर, तुमच्या आचारांवर, तुम्ही करत असलेल्या भक्तीशी रिलेटेड मूल्यांवर आधारित असतात. 6 सेन्स म्हणतात, माहिती? हो. हे 6 सेन्स ऍक्टिव्ह होतात. त्याला थर्ड आय पण म्हणता येतं का? हो, तुम्ही 6 सेन्स हा तुमचा थर्ड आयच असतो की. 6 सेन्स ऍक्टिव्ह होणं, आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होणं तुमचं. आपले 5 चक्र असतात. तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं खूप सुंदर उदाहरण आहे. माऊलींनी त्यांच्या पाठीवरती मांडे भाजले होते, आठवतं ना? तर ते आपल्या 5 मूलाधार चक्रांपैकी एक चक्र त्यांनी ऍक्टिव्हेट केलं, ते हिट होतं ते चक्र, आणि त्यावर त्यांनी पोळी वाजली होती. अहो, हे सायन्स फार वेगळं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. ज्यांना 21व्या वर्षामध्ये संजीवन समाधी घेणारे माऊली कळत नाही, अशांनी कमेंटमध्ये येऊन या सगळ्या गोष्टी बोलणं कितपत योग्य वाटतं? आपल्याला जे कळलं, हे माझ्याही ज्ञानात आज भर पडली की ते आपल्या मूलाधार चक्राच्या आधारावर माऊलींची तेवढी साधना होती. अहो, ज्यांना अक्कल शिकवायची असेल, मी इंदुरीकर महाराजांचं खूप छान कीर्तन ऐकते, कॉमेडी म्हणून पण ऐकते, आणि ती जी व्यक्ती बोलते त्या व्यक्तीच्या बोलण्यामधून खूप साऱ्या गोष्टींचे तथ्य असतात, म्हणून मी त्या गोष्टी तेवढ्याच, मी कीर्तन ऐकायची फार शौकीन आहे. बरं. मला फार आवडतात कीर्तन ऐकायला, पण त्यातल्या त्यात खूप ठराविक महाराज लोकांना, जसे बाबा महाराज सातारकर आहेत, किंवा माऊली महाराज आहेत, हे इंदुरीकर महाराज आहेत. हे का, कशासाठी? की ते जे बोलतात ना, हे तथ्य असतं. हे तथ्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हे करून घ्यायचं असतं. त्यांना विचारलं एक दिवस एकाने की तुम्ही, मला म्हणे त्यावेळी इतकं होतं, तुम्ही कीर्तनकार आहेत म्हणे, मग तुम्ही काहीतरी चालून दाखवा, भिंत चालून दाखवा. हो. अहो, ती तपोबल, ती तपोसाधना, ते त्यांचं कार्य होतं. त्यांच्या कार्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, आणि त्यानंतर मग एखाद्याने वाघावर बसून यावं, मला विचारावं, मी पण ही सोफा चालून दाखवते.
हे इतकं सुंदर उत्तर देणं कीर्तनकारांनाच जमू शकतं आणि ते त्यांचा अभ्यास बोलतो. हे आत्ता जे मी बोलते हे माझा अभ्यास बोलतो. प्रत्येक जी गोष्ट सांगितली ती त्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन पडताळून पाहावी, म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे आपण म्हणतो ना, अक्कल पाजळण्यापेक्षा पुस्तक वाचलेली कधी बरी. कधीही चांगली. बंगालमध्ये किंवा तिकडं किंवा काळा जादू करून पैशाचा पाऊस पाडता येतो अशा बातम्या येत असतात पेपरमध्ये. फ्रॉड होतो. ते खरं होऊ शकतं का तसं नाही. काही, किंवा एखादं वेगळं स्वरूप असतं त्याचं पैसे मिळवण्याचं? नाही, या दशमहाविद्येतून असं काही होऊ नाही. शकत नाही, अजिबात नाही. मी पुन्हा सांगते, मी हा. पहिल्या वाक्यात पण तुम्हाला हेच सांगितलं होतं की दश महाविद्या ह्या लोककल्याणासाठी आहेत. लोककल्याणासाठी आहेत म्हणजे पैशाचा पाऊस पडण्यासाठी नाही. स्वार्थासाठी पैसा नाही. ही कृत्रिम व्यक्तीने तयार केलेली कागदी नोट आहे. आता- ठोकळा हा आपण तयार केलेला स्टीलचा किंवा धातूचा एक कॉईन आहे. हे कधीही लक्षात घ्या. म्हणून सनातनापासून नाही, मी हे विचारतोय की दुसऱ्या स्वरूपात पैसा येईल असं त्याचं काही असू शकतं? दशमहाविद्यांमध्ये ज्या तांत्रिक लक्ष्मी आहेत, ज्यांना कमलात्मिका देवी म्हटलं जातं, श्री सुक्त पूजेतनं, श्री विद्या पूजेतनं, श्री विद्या त्रिपुरा साधनेतनं, कमलात्मिका तंत्र साधनेतनं, त्याच्यानंतर श्रीयंत्र पूजन साधनेतनं, श्रीविधीतनं, ह्या खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यातनं तुम्ही लक्ष्मी देवींना प्रसन्न करून स्थिर करू शकता. पैसा मिळवू शकत नाही, त्यांना स्थिर कर ठेवणं तुमच्याकडे असेल तर. इट मीन्स तुमच्या साधनेतून त्यांना प्रसन्न करणं. तुम्ही त्यांना प्रसन्न केलं तर लक्ष्मी देवी स्थिर होतात. स्थिर मीन्स काय? लक्ष्मी देवींची तुमच्यावर कृपादृष्टी राहते. बिकॉज तुम्ही ते तप, तुम्ही ती साधना, तुम्ही त्या मंत्रांचा 1 करोड 1 लक्ष 1008 वेळा जो जाप केलेला असतो ना, त्या जापातून त्यांना त्या मंत्राला सिद्ध करून कमलात्मिका देवी तंत्र साधनेतून तुम्ही यातल्या कुठल्याही श्रीविद्येशी रिलेटेड गोष्टी करणं, ज्याच्यामुळे लक्ष्मी देवी एका ठिकाणी स्थिर आहेत. मीन्स त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर बनून राहते आणि ती जेव्हा तुम्ही त्यांना आवाहन करत असतात त्यावेळी तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग तयार होतात. बस दे रे हरी खाटल्यावरी असं कुठल्याही विद्येत होत नाही. त्या ठिकाणी कासव होता का विहिरीत, तर तो 20 नक्की कासव, 20 नक्की मांजर, हे असं काही आहे का बरं यामध्ये? मी खूप वेळा छान सांगत असते लोकांना, श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक माहिती. श्रद्धा काय आहे? तंत्र साधनेमध्ये षोडशोपचार पूजा आहे, सोबत षोडशोपचार बळी प्रथा आहे. षोडशोपचार बळी प्रथेमध्ये एकाही सजीव व्यक्तीचा किंवा सजीव देहाचा बळी नाहीये. बरोबर? सगळ्या फळांचे वेगवेगळे बळी आहेत, ते षोडशोपचार बळी प्रथेमध्ये आहेत. आणि खूप साऱ्या ठिकाणी मानणारी लोक जे आहेत ती बळी प्रथेमध्ये पडत असतील. मी त्या बाजूला त्या क्षेत्रात घुसलेच नाही आणि मला त्या क्षेत्रात घुसायचं नाही. जिथे एखाद्या सजीव व्यक्तीचा किंवा सजीव देहाचा किंवा सजीवाचा प्राण घेतला जातो ती गोष्टच चुकीची आहे किंवा ती त्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये करून घेतलेली आहे. बरोबर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता त्या सगळ्या अभ्यासातून तुम्हाला कळतं की श्रद्धा काय आहे. आणि हे न कळता लालसेपोटी मुलीचा गर्भ, बाळातीन बाई, पायाळू बाई, पुरुष, लहान बाळ यांचा जीव घेणे, भ्रूण हत्या करणे, ह्या गोष्टी जेव्हा लालची पोटी आल्या ती आहे अंधश्रद्धा. दॅट्स वाय लालची पोटी काही लोकांनी ह्या षोडशोपचार सात्विक पूजा सोडून या गोष्टींकडे जेव्हा वळाले तेव्हा महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आला. तर तो गरजेचा होता. हो, आला. आणि तो आला बिकॉज ऑफ की आपण जी लोक ही करणारी पाहतो आहेत की जी हिंसेच्या मार्गातून किंवा वेगळ्या पद्धतीने अंधश्रद्धा भूल थापा करतात. सगळ्या सात्विक, तामसिक, वैदिक आणि शाबरी या वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजांमधूनच तंत्र साधना होते. कुठेही त्या पद्धतीचा उपयोग नाही. जे पण लोक म्हणतात, आज मी बघते हिंदी खूप साऱ्या पॉडकास्टमधून बघते की बळी प्रथा है, बळी प्रथा वाव. नाही. कुठला देव तुम्हाला मागतो? कुठल्या धर्मग्रंथात लिहिलेला आहे? कुठल्या तंत्र साधनेच्या ग्रंथात लिहिलेला आहे? कुठल्या पुराणात लिहिलेला आहे? 36 पुराणात कुठे लिहिलेलं आहे? 12 उपनिषदांमध्ये कुठे लिहिलेलं आहे? 4 वेदांमध्ये कुठे लिहिलेलं आहे? त्यांनी मला ते दाखवून द्यावं. असं कुठेही उल्लेखित नाही. म्हणजे माणसानंच तयार केलेलं आहे ही मी सांगितलं ना, पैसा नोट ही माणसाने तयार केलेली कृत्रिम आहे. अहो, दिडकीपासून दमडीपासून नोटेपर्यंत रुपयापर्यंत आलेली माणसं ही प्रगती आहे. फक्त हे जे सांगितलं जातं ना, हे खूप साऱ्या गोष्टी श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये ना लोकांना गुरफटवलं जातं. म्हणजे ह्या ज्या सजीव प्राण्यांचा काहीही त्या तंत्रविद्येमध्ये काहीही कुठेही उल्लेख नाही किंवा स्थानही नाही त्याला. हो. राजकीय लोक पण या तंत्रविद्येचा वापर करतात का आणि कसा करू शकतात? बरेच करतात. कसा केला जातो त्यांच्यासाठी?
त्यांना जो जसा गुरु मिळाला तसे त्या गुरुप्रमाणे मार्गाला असतात. तुमच्याकडे असं कधी मी महामंडलेश्वर आहे आणि माझ्या पदाच्या खूप साऱ्या मर्यादा आहेत, त्यामुळे मी राजकीय विषयांवर बोलावं हे मला योग्य वाटत नाही. बरं. परंतु येस, या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजीव व्यक्तीला कधी ना कधी या तंत्रज्ञानाशी रिलेटेड गोष्टींकडे वळण्याची आकांक्षा, लालसा होऊ शकते. मग ते राजकीय असू देत, सामाजिक असू दे किंवा सामान्य व्यक्ती असू देत. आणि आहेत बऱ्याचपैकी गोष्टी घडल्या असतील, घडल्या होत्या आणि घडतात. एवढंच सांगू शकता. हो, म्हणजे माझ्या पदाच्या मर्यादांवर मला जेवढं बंधन आहे बरं. त्या पद्धतीने मी बोलू शकते. आता तर आपण तुमची सगळी जर्नीच पाहिली. हो, मध्यंतरी एक म्हणजे मला वाटतं 2020 लॉकडाऊनच्या नंतर वगैरे काहीतरी म्हणजे इथं विश्रांतवाडीमध्ये तुमच्यावर काही तक्रार दाखल झाली होती. काय होतं ते नेमकं? 2022चं प्रकरण आहे हे. बरं. 2021 मध्ये माझं लग्न झाल्यानंतर एक हां. 6 महिन्यानंतर एक युट्यूबर महिला आहे जी त्या काळामध्ये म्हणजे ती जरा पीडित होती. काही लोक तिला तिचं पर्सनल लाईफ सांगितल्याबद्दल कदाचित तिला बोलत असतील. तर त्या महिलेचं अचानक एका दिवशी माझा एका नक्षत्राचे देणे नावाच्या पॉडकास्टच्या माध्यमातून, पहिला पॉडकास्ट होता माझा, तेव्हा माझी तिची आकस्मिक भेट झाली. कारण जे होस्ट होते त्यांची ती मैत्रीण होती आणि त्या बिचारीने तिचं दुःख मला सांगितलं, की रडली. तिने सांगितलं की असं असं आहे, मला असं घाणघाण बोललं जातं. आणि मी ॲज ए फक्त आईसाहेब आहे म्हणून ॲज ए मी तिला मुलगी मानलं. आता मी सगळ्यांना मुली मानते किंवा मुलगा मानते किंवा भाऊ मानते किंवा मावशी, आई असं मानू शकते, हे आपल्याला दिलेले अधिकार आहे. सो मी तिला मुलगी मानलं. तर तिने मला सांगितलं की एक फक्त माझ्यासोबत एक व्हिडिओ बनवा की मी तुमची मानलेली मुलगी आहे आणि जर कोणी मला काही बोलत असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या भाषेत उत्तर द्या. मी तेव्हा फक्त माझं आजही ती व्हिडिओ असेल यूट्यूबवर, त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की ही सिंगल मदर आहे, 2 लेकरांना सांभाळते. अशा सिंगल मदर्सला आपण प्रोत्साहन देण्यापेक्षा आपण तिला डिवसतो आहे, तिला तिच्या पायावर उभं करण्यापेक्षा तुम्ही बोलतायत. तर कुणी स्त्री असेल तर तिला मी माझ्या भाषेत उत्तर देईल. कुणी पुरुष असेल तर मी त्याला दारात येऊन उत्तर विचारीन. असं फक्त स्टेटमेंट होतं. बाकी तिच्या मागचं काय बॅकग्राऊंड होतं वगैरे असं मला काहीच माहीत नव्हतं. परंतु एका व्यक्तीचं तिच्यासोबत काय असेल वादविवाद, त्या व्यक्तीने ते स्वतःच्या अंगावर विनाकारण, म्हणजे आपण म्हणतो ना, आता ते तसं शब्दप्रयोग नाही केला पाहिजे, पण एखाद्याला सवय असते ना, तर ते त्याने त्याच्यावरती ओढून घेतलं आणि त्यानंतर मग विनाकारण ट्रोलिंग करायला सुरुवात केली. बरं, ट्रोलिंगची लिमिटेशन इतकी होती की एक साधारणतः वर्षभर ते सहन केलं. माझ्यामध्ये सहनशीलता, संयम, इतकं शांतता, समजदारी इतकी छान पद्धतीने आहे की माझं पहिलं इतकं समजदार होतं आणि मी खूप समजदारीने, ती व्यक्ती माझ्या आईपेक्षा चांगल्या वयाची होती, तर मी तिला रिस्पेक्टफुली आत्या असं म्हटलं होतं की आत्या, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्याबद्दल बोलले तर मी तुम्हाला ओळखत नाही आणि मला माहीतसुद्धा नाही तुमचं प्रकरण काय आहे, बिकॉज मी ते पाहतही नाही. आणि अचानक भेटली, तिने मला दुःख सांगितलं. एक आई म्हणून मी माझ्या लेकीसाठी बोलली असेल, तुमचं मन त्याच्यातून दुखवलं असेल तर मी तुमची क्षमा मागते भाची म्हणून. असं सिम्पल झालं होतं. पण त्यात आत्ता जेलमध्ये असलेली एक यूट्यूबर आहे की तिला सवय होती असं क्रिंज व्हिडिओजची. तिने त्या समोरच्या व्यक्तीला काहीतरी जुनं काहीतरी बोललेले असेल याच्यामधलं, ते तिने तिथे पाठवलं की नाही, हे फक्त माफी, फक्त दिखावा आहे वगैरे वगैरे असं केलं. आणि परत त्या व्यक्तीने ट्रोलिंग करायला सुरुवात केली. मला नाही तर मग तिच्या बाजूने जे व्यक्ती उभे राहिले किंवा जे माझ्या बाजूने बोलायचे किंवा जे रिॲक्शन चॅनल्सचा खूप सपोर्ट मिळाला होता त्यावेळेस, की त्यांनी सगळ्यांना माहिती होतं की घडलं काय. आणि त्यावेळी त्या व्यक्तीने वर्षभर इतकं टॉर्चर केलं होतं ना की अनेक जणांना, आणि तिच्या टॉर्चरिंगमुळे एका बाईचा जीव सुद्धा गेलेला आहे. बापरे. खरोखर तिच्या टॉर्चरिंगमुळे गेलेलं आहे. कारण ती अशी काही व्यक्ती धरायची जे फेमस व्हायला लागले की त्या व्यक्तींना धरायची. आजही त्या बाईचे ते उणे दुणे आत्ता पण चालूच आहे आणि ती ते करायची. तुम्हाला त्रास झाला याचा खूप? हो, मला खूप सारा त्रास झाला. म्हणजे तुम्हाला सांगते, 1.5 वर्ष माझी लाईफ मेंटली डिस्टर्ब होती त्या एका घटनेमुळे. हो, आणि ते झालं ना, तर ते शेवटी ती व्यक्ती, म्हणजे त्या व्यक्तीला जेव्हा कळालं ना, हे जेव्हा सगळं याच्यावर आलं, म्हणजे माझ्यावर आलं, माझ्या कम्युनिटीवर रिलेट आलं, मग उगाच कोणाला तरी हाताशी धरून बदनाम करण्याचं जे षडयंत्र केलं गेलं, तर त्यावेळी मी जेव्हा समोर जाऊन मी पहिलं प्रोसीड केलं, पहिली मी तक्रार दाखल केली. मी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत मी येवल्यामध्ये पहिला गुन्हा दाखल केला. तो नाशिक जिल्ह्यातला पहिला गुन्हा होता की मी तो ॲज अ किन्नर म्हणून ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्टचा वापर केला होता. आणि त्या व्यक्तीवर मी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्टच्या
माध्यमातून गुन्हा दाखल केला होता सेक्शन 18 नुसार, ज्याच्यासाठी आता 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. सदर व्यक्तीने कदाचित तो राग मनात ठेवला असेल. सदर व्यक्तीने केस झाल्यानंतर काही दिवसांनी स्वतःहून पहाटे माझ्या घरी आली, माझी माफी मागितली, घडलेल्या सगळ्या घटनेबद्दल मला सांगितलं आणि सगळं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही रेकॉर्ड करा हे सांगितलं. आणि त्याच व्यक्तीने मला असं सांगितलं की ह्या ज्या काही 8, 10, 15, 20 बायकांना मी बोलले असेल किंवा त्यांची इज्जत मी काढली असेल किंवा त्यांच्याबद्दल मी वाईट बोलले असेल, त्यांना सगळ्यांना एकत्र करा, मी इथेच थांबते, त्यांना इथे एकत्र करा, मी सगळ्यांची माफी मागते. तर मी त्यावेळी एका अर्जंट कामासाठी बाहेर निघाले होते, तर मी त्यांना सांगितलं मला एक 2, 4, 8 दिवसाचा वेळ द्या, मी त्यांना सर्वांना एकत्र करून मी त्यांना तुम्हाला भेटण्यासाठी ॲग्री करते, पण त्यावेळी जर काही कमी जास्त झालं तर तुम्ही जबाबदार. तेव्हा त्या बाईचं वाक्य असं होतं, मला गाढवावर बसवलं, माझं तोंड काळं केलं, माझी धिंड काढली, मला चपलेचा हार घातला, मला चपलेनी मारलं, तरी मी त्यांना बोललेलं पुसलं जाऊ शकणार नाही. त्या व्यक्तीने असं बोललं होतं, ज्या व्यक्तीबद्दल बोलते आहे त्या व्यक्तीने असं बोललं होतं की असं जरी केलं तरीही मी त्यांच्यासोबत केलेल्या ज्या गोष्टी होत्या किंवा मी त्यांच्याबद्दल जे बोलले आहे ते माझ्याकडनं जे झालंय त्या चुकीची मला क्षमा मिळू शकत नाही. पण तुम्ही असं माझ्या पुरस्काराकडे बघून सांगितलं होतं की तुम्ही आईसाहेब आहात, तर तुम्ही मला याच्यातून बाहेर काढा, मला सगळ्यांची माफी मागायची आहे. हे ऑन रेकॉर्ड माझ्याकडे आहे. आणि ती व्यक्ती माझ्यासोबत फोनवर बोलल्याचे रेकॉर्डिंग्स पण मी जपून ठेवल्यात. मला त्या गोष्टींची पूर्तता कोणाला ऐकवायची गरज नव्हती किंवा त्यानंतर मला ते कोणाला ऐकवायचं नव्हतं. 23 जूनला सगळ्या जणांचं एकत्र भेटणं ठरलं. ती व्यक्ती स्वतः तिथे कुठल्या ठिकाणी थांबलं हे फोन करून सांगितलं. मी माझा ड्रायव्हर पाठवून गाडी पाठवली, त्या व्यक्तीला तिथून घेऊन आले. तिने असं सांगितलं की मला किडनॅप करून ठेवलं होतं. आणि ती व्यक्ती जेव्हा तिथे आली तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की काय असं प्रकरण बोलली असेल. पण जेव्हा तिथे आली तर त्यावेळेस सगळ्या महिलांचा राग अनावर होता. अहो, कुणाच्या मुलीबद्दल बोललं गेलं होतं, कुणाच्या चारित्र्यावर बोललं गेलं होतं. जी व्यक्ती जशी नाही ते बघा, एखादं थर्ड क्लास असेल त्याला थर्ड क्लास बोललं तर त्याला राग नाही येणार, पण एखाद्या क्लास 1 व्यक्तीला जर तुम्ही थर्ड क्लास म्हणणार ना त्याला 100% राग येणार. तर त्या सगळ्या महिलांना त्या बाबतीतला राग आला होता, कारण त्या सगळ्या खानदानी बायका होत्या. जवळपास त्याच्यामध्ये खूप साऱ्या सिंगल मदर्स होत्या. बापरे. आणि त्या सगळ्या जणी जेव्हा एकत्र आल्या तर बोलण्याच्या ओघामधून म्हणजे आपल्या पुण्याच्या संगीता वानखेडे म्हणून आहेत, ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, आणि त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मुलींबद्दल इतकं गलिच्छ बोललं गेलं होतं त्या काळामध्ये, म्हणजे खूप गलिच्छ भाषेमध्ये किंवा त्यांच्या चारित्र्यावर बोललं गेलं होतं. शेवटी त्या स्त्रीचा राग अनावर होणं साहजिक होतं. आपल्या मुलींचं संरक्षण करणारी सिंगल मदर तेवढीच रणरागिणी बनते. आणि सेम संगीता वानखेडेनी रणरागिणी बनत त्या बाईच्या कानामागे ओढली पहिली. मग इतरांचा पण तेवढाच राग होता. ज्या व्यक्तीबद्दल बोललं गेलं, ज्या व्यक्तीपासून ही सुरुवात झाली म्हणजे मोहिनी हजारे, त्यांच्यापासून जिच्यापासून ही सुरुवात झाली ती व्यक्ती तेवढी पीडित होतीच. त्या व्यक्तीला तेवढं टॉर्चर आजही होतच. त्या व्यक्तीने त्यावेळी ह्या बाईचं मी रेकॉर्डिंग ऐकवलं होतं की तिचं म्हणणं असं आहे, तर त्या व्यक्तीने खरोखर चपलेचा हार आणला होता. कारण ह्या व्यक्तीची इच्छा होती ना की चपलेचा हार घातला तरी मी बोललेल्या गोष्टी धुतल्या जाऊ शकत नाही. मग तसंच केलं गेलं तिला. बरं ठीक, हे माझ्या समोर केलं गेलं म्हणताय ना, तर मी एवढ्या सगळ्या प्रकरणात, ती लाईव्ह अजूनही माझ्याकडे आहे, त्या संपूर्ण लाईव्हमध्ये मी 2 कानामागे ओढल्या, त्याही माझ्यासाठी किंवा इतरांसाठी नाही, 2 ओढल्या की जे माझे दीर आहेत त्यांचा या सगळ्या प्रकरणाशी लांबपर्यंत संबंध नव्हता. फक्त ते मला गाडीत घेऊन जातात आणि येतात म्हणून त्या व्यक्तीला घाणेरडं बोललं गेलं. माझ्या सासूबाई ज्यांचा लांबपर्यंत काही संबंध नव्हता तरीही माझ्या सासूबाईंना घाणेरडं बोललं गेलं. फॅमिलीपर्यंत जायचा संबंधच नव्हता ना. ते गेले, त्यांच्यासाठी म्हटलं ही सासूकडून एक आणि ही दिराकडून एक, ह्या 2 कानामागे ओढवल्या कानशिलात. आणि मी आईसाहेब म्हणूनच तेव्हा कानशिलात ओढवल्या होत्या, भाची म्हणून नाही. कारण मला त्यावेळेपर्यंत कळून गेलं होतं की ही बाई आत्या बनण्याच्या लायक नाही आणि हिची भाची म्हणून घेण्या इतपत माझी लायकी ढासळलेली नाही. आणि त्यानंतर ते प्रकरण घडलं. त्यानंतर 3ऱ्या दिवशी दादा, हे सगळं झाल्यानंतर ती आमच्याबरोबर बसून तिने केक कटिंग केला. झालं ते झालं म्हटली आणि तिचीच इच्छा होती की आम्ही लाईव्ह घ्यावी. तिच्या मनात काय शिजत होतं हे फक्त तिलाच माहिती होतं. तिचीच इच्छा होती लाईव्ह घेऊन हे सगळं माफी प्रकरण व्हावं. घडलं ते घडलं. त्याच्यानंतर केक कटिंग पण झाला, तो पण लाईव्ह घेतला. त्याच्यानंतर सगळ्यांसोबत तिने जेवणही केलं. त्यानंतर ती छान पद्धतीने घरीही गेली. तिथून ते घटना झाल्याच्या 3ऱ्या दिवशी
आम्ही 4-5 जणी तिथे बारामतीमध्ये जाऊन त्या व्यक्तीला भेटलो, आम्ही एकत्र जेवण केलं आणि त्यानंतर अचानक त्या बाईने कुठेतरी काहीतरी शिजलं असणार, काहीतरी घडलं असणार. त्याच्या मागचा खरा चेहरा माहीत नाही, परंतु काहीतरी घडलं, काहीतरी शिजलं. पण आता निघतायत एक-एक हळू-हळू खरे चेहरे. तर ते काहीतरी घडलं आणि त्यानंतर त्या स्त्रीने आमच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातही कुठल्याही शस्त्राचा, कुठल्याही धारदार वस्तूचा किंवा कुठल्याही दांडक्याचा, कुठल्याही वस्तूचा वापर नव्हता केला. त्यामुळे ती केस दाखल चुकीच्या पद्धतीने केली गेली होती, टॉर्चरमधून केली गेली होती. म्हणून मी आपल्या संविधानामध्ये एक कलम आहे, ज्याच्यातून तुम्ही जर आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला असेल तर तो रद्द त्यावरही करून घेण्याची पण मला अधिकार हो, आहे. हो, हो. सो मी प्रॉपरली वकील घेऊन गेले माझ्यासोबत, त्या स्त्रियांना तिथे पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे जाऊन मी त्यांच्या सगळ्यांचं लेखी लिहून घेतलं, त्यांच्या सह्या घेतल्या वकिलाच्या थ्रू आणि ते मी हायकोर्टमध्ये जमा पण केलं. आता केस चालू आहे का त्याची? कोणाला 3.5 वर्षापासून कोणालाही नोटीस नाही, कोणालाही बोलवणं नाही, समोरची व्यक्ती हजर नाही आणि ही व्यक्ती हजर नाही. त्या व्यक्तीने नंतर सगळीकडे गाजावाजा केला, सगळ्यांना बोलवलं. आम्ही परत तिथे जाऊन एक माफी प्रकरण पण केलं. त्याच्यानंतर तिने ती लाईव्ह हाईड केली, मग केस केली. माफी झाल्यानंतर केस केली, म्हणजे माफी पण मागायला लावली आणि केस पण केली. म्हणजे त्या व्यक्तीची मेंटॅलिटी काय थराची होती हे लोकांना कळून चुकलं. सो आत्ता लोकांना कळायला लागलं ती थोडी सायकिक आहे. आता आज कदाचित ह्या सगळ्या वक्तव्यानंतर पण ती परत बोलायला येऊ शकते. पण कुठे राहते, काय करते, कुठे काय करते, हिस्ट्री, जिओग्राफी सगळ्या गोष्टी माहिती करून ठेवलेल्या आहे. आणि मला वाटतं की तेव्हा गच्ची प्रकरण झालं होतं, यावेळेस ओटा प्रकरण होईल. कारण जर मी चुकले नाही, झालेल्या घटना जर मी सांगते आहे आणि झालेल्या घटनेचा मी व्यवस्थित पद्धतीने उल्लेख करते आहे. त्या व्यक्तीने सगळ्या गोष्टी केल्या, काही कोणाला फरक पडला नाही. लक्षात घ्या, जो नामवंत किंवा प्रसिद्ध होत असतो, बदनामी त्याला सहन करावी लागते. ती ट्रोलिंग मी सहन केलेली आहे. खूप घाणेरड्या खालच्या लेवलपर्यंत मला टॉर्चर केलं गेलं. मला पर्सनल, माझ्या वैयक्तिक, माझ्या फॅमिली गोष्टींबद्दल बोललं गेलं. त्या व्यक्तींबद्दल 100 लोकांनी बोललं असेल. मी त्यावेळी सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या. मी 2023मध्ये सगळं प्रकरण ड्रॉप करून टाकलं. 2023च्या जानेवारीमध्ये मी हे सगळं प्रकरण ड्रॉप करून टाकलं की मला या गोष्टीत आता इंटरेस्ट उरलेला नाही. मला ह्या गोष्टींमध्ये हे करायचं नाही. जेव्हा काही येईल ते कायद्याने मी उत्तर देईल. परंतु 3.5 वर्षामध्ये जेव्हा माझ्या वकिलांनी या गोष्टीचा फॉलोअप घेतला, झालेली सदर घटना जी आहे ती कशा पद्धतीने सोडापोटी केली गेलेली होती हे आम्हाला माहिती आहे. सो पुढे जे होणार आहे ते सगळे बघणारच आहेत. पण त्यावेळी फक्त पब्लिसिटी स्टंट म्हणून, त्या बाईला फक्त फेमस व्हायचं होतं म्हणून, किंवा काहीतरी वेगळं प्रकरण असू शकतं, किंवा तिला कोणी भरवलं असू शकतं, असं काहीतरी घडलं आणि त्याच्यातून हे सगळं तिथपर्यंत आलं. सध्या पण तरी त्याचा काही कुठेही आमच्या चारित्र्याला किंवा आमच्या आयुष्याला किंवा आमच्या कुठल्या गोष्टीला डाग लागला नाही. जे लोक जेव्हा बोलतात ना कमेंटमध्ये, गच्ची प्रकरण, एका बाईला मारलं होतं, एका बाईला हे केलं, तर त्या बाईने आमच्या आई, बाप, बहीण, भाऊ, अख्ख्या खानदानाची इज्जत उधळून काढली होती. त्यावेळेस तुम्ही काही झोपलेले होते का? बरोबर. त्यावेळेस तुम्ही कोणी काही बोलले नाही आणि आता तुम्ही येऊन म्हणणार मारलं, चपलेचा हार घातला. चपलेचा हार घालणं एखाद्या प्रतिष्ठित किंवा एखाद्या खानदानी किंवा एखाद्या पुतळ्याला किंवा एखाद्या व्यवस्थित असलेल्या स्टेटस असलेल्या व्यक्तीला हार घालणं कायद्याने गुन्हे आहे. अशा थर्ड क्लास मेंटॅलिटीच्या बायकांना हार घालणं किंवा त्यांचं तोंड कळणं किंवा गाढवावरनं धिंड करणं, या बाबतीमध्ये मला अजूनपर्यंत कुठल्या गोष्टीची नोटीस आलेली नाही किंवा माहीत नाही. तर ते त्यांचं त्यांनी समजून घ्यावं. फक्त येऊन गच्ची प्रकरण असं म्हणून चालणार नाही. गच्ची प्रकरणात 3.5 वर्षामध्ये कोणीही काही करू शकलं नाही आणि त्याचं पुढे काही होणार नाही. आणि मी छान पद्धतीने कायद्याचा अभ्यास करून बसलेली आहे. त्यामुळे मला माहिती आहे हे फक्त यूट्यूबवर येऊन स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी बडबड करण्याचे स्टंट्स आहेत. जेव्हा केव्हा या प्रकरणाचा शेवट होईल त्यावेळेस तुम्हाला कळलेलं असेल की फक्त सुडापोटी ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या होत्या आणि जाणून बुजून तिने ठरवून लाईव्ह घेऊन ह्या प्रकरणात आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला. बिकॉज की मी किंवा मोहिनी हजारे किंवा इतरांनी तिच्यावरती गुन्हे दाखल केलेले होते आणि त्या कचाट्यातून वाचण्यासाठी किंवा स्वतःला वाचवण्यासाठी त्या व्यक्तीने आम्हाला ह्या सगळ्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. म्हणून संविधानात दिलेल्या एका कलमाअंतर्गत, मी नावही नाही सांगत, कलमही नाही सांगत, त्या अंतर्गत हे प्रावधान आहे की तुम्ही ती केस कशा पद्धतीने खोटी आणि षडयंत्र करून रचून तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला यासाठी तुम्ही पिटिशन दाखल करू शकता. आणि ऑलरेडी आम्ही त्या पद्धतीने सगळं करून झालं आणि आम्हाला हे उत्तरही माहिती आहे एका जाणकार वकिलाकडनं की हे डिसमिस आहे. सो कुणी कितीही उड्या मारल्या, कुणी काहीही केलं, कोणी किती गच्ची म्हटलं किंवा हळदी कुंकू कार्यक्रम म्हटलं, त्याचा फरक पडत नाही.
कारण जे होणार आहे ते कायद्याने होणार आहे आणि ते तुम्हाला सगळ्यांना तेव्हा मी स्वतः पर्सनली सांगणार. आईसाहेब, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात आणि एवढा वेळ दिलाय. आपलं खूप मोठा पॉडकास्ट झालेला आहे हा आणि खूप छान झालाय आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तर खूप समाधानकारक होती. तुम्ही पॉडकास्ट 18 मराठीला आलात त्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. पॉडकास्ट 18ने मला बोलवलं आणि इतकं छान पद्धतीने माझ्या आयुष्यात घडणाऱ्या किंवा गच्ची प्रकरणाशी रिलेटेड गोष्टी विचारल्या आणि त्या मला खूप छान पद्धतीने मांडता आल्या. याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते, संपूर्ण पॉडकास्ट 18च्या टीमचे. आणि सर्व जनतेलाही मी हात जोडून विनंती करते की तुम्हाला जर अशाच पद्धतीने आमच्या आयुष्यातील घटना, गोष्टी आणि सत्य, रहस्य जाणून घ्यायचं असेल तर पॉडकास्ट 18 या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. घंटीचं बटन दाबा जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळेल. जय श्री महाकाल. चला तर मंडळी, खूप छान झाला आजचा पॉडकास्ट. अशाच माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी कनेक्ट राहा. धन्यवाद.